आज आपण पाहणार आहोत ढापोळं ही रेसिपी। तर चला त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। इथे आपण मी 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत। तर त्या मसाल्यांमध्ये आपल्याला घ्यायचं आहे मीठ, हळद, धने पावडर, जिरे पावडर आणि आपल्याला थोडासा ओवा लागणार आहे। तो आपल्याला हातामध्ये क्रश करून यामध्ये टाकायचा आहे। क्रश न करता जर टाकलं ना तर त्याला असं स्मेल येणार नाही छान असा, त्यामुळे तुम्हाला असं क्रश करून टाकायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे। तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा इथे लाल तिखट जरी तुम्ही टाकलं तरी चालणार आहे। आणि आपल्याला इथे कांदा टाकायचा आहे आणि टोमॅटो आणि इथे मी शिमला मिरची घेतलेली आहे। तुमच्याकडे ज्या वेजीज अवेलेबल असतील त्या पण तुम्ही इथे ॲड करू शकता। आणि अद्रक लसणाची पेस्ट पण टाकायची आणि आपल्याला खूप सारी अशी छान अशी कोथिंबीर वॉश करून कट करून यामध्ये ॲड करायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे। आणि त्यानंतर हिंग टाकायचं आहे आपल्याला। हवं तर तुम्ही इथे अख्खे जिरे पण टाकले तरी चालणार आहे। आणि सुरुवातीला आपल्याला छान असं ड्राय मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व साहित्य। आणि त्यानंतर पांढरे तीळ टाकलेले आहेत। 1 चमचाभर आपण टाकायचं आहे यामध्ये तीळ। तिळामुळे पण खूप छान अशी चव येते ढापोळ्याला। ड्राय सुरुवातीला आपल्याला छान असं मिक्स करायचे आणि त्यानंतर आपल्याला पाणी ॲड करावं। पाणी ॲड करून छान असं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे। हे पहा, कन्सिस्टन्सी आपल्याला अशा प्रकारे बनवायची आहे। जास्त रेनी पण नाही बनवायची आणि जास्त थिक पण नाही। तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचं आहे। तुम्ही यामध्ये गाजर परत पीठ तुम्ही हे पण वेजीज ॲड केल्या तरी आणखीन छानच चव उतरणार आहे। हे पहा, अशा प्रकारे आपल्याला बॅटर बनवून घ्यायचे। भाजीला काही नाही आहे तर हे एक बेस्ट ऑप्शन असणार आहे, झटपट असं होणारं। तर बघा इथे आपण पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून आपल्याला पसरून घ्यायचं आहे पॅनमध्ये। खूप लवकर अशी होणारी ही रेसिपी आहे आणि आपल्याला यावर छान असं पसरून घ्यायचं आहे। आणि आपल्याला असं चमच्याने असं सगळीकडे छान असं पसरून घ्यायचे। हे ढापोळं कोणाला असंच खायला पण आवडतं सॉस वगैरे सोबत। तर खरं तर ढापोळं ही एक भाजीचा प्रकार आहे जे की आपण चपाती भाकरी सोबत खाऊ शकतो, खातो पण। खूप झटपट अशी होणारी ही रेसिपी। आणि त्यावरनं आपल्याला थोडीशी तीळ ॲड करायची आहेत। हवं तर तुम्ही टाकू पण शकता, नको असेल तर काही हरकत नाही आहे। आणि आपल्याला 2-3 मिनिटाची स्टीम द्यायची आहे, तुम्ही बघू शकताय। त्यानंतर आपलं ढापोळं बघा कसं छान असं स्टीम झालेलं आहे। आपल्याला सुरुवातीला पॅन छान असं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मंद गॅसवरती छान असं स्टीम करून द्यायचं आहे। आणि त्यानंतर हे बघा आपण साईड चेंज केल्यानंतर अशी दिसते। थोडंसं आपल्याला ऑइल टाकून घ्यायचं आहे यावरती। किती जाळीदार आणि किती छान असं क्रिस्पी कलर आलेला आहे, बघू शकताय तुम्ही इथे। खूप यम्मी लागतं खायला आणि किती इझी रेसिपी आहे, तुम्ही बघू शकता इथे। आणि झटपट अशी होणारी आपल्याकडे अवेलेबल असलेल्या साहित्यामध्ये बनवू शकतो आपण।
एक 10 मिनटामध्ये होणारी ही रेसिपी आहे। तर बघा आपली दोन्ही पण साईड छान अशी भाजून झालेली आहे। किती छान क्रिस्पी अशी बनलेला आहे ढापळं आपलं, बघू शकता तुम्ही। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगत जा। अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय।